नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आढावा घेऊयात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा. भारतामध्ये गेल्या 24 तासात 3,11,170 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2,46,42,077 वर गेली. 4,077 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानं भारतातल्या एकूण कोरोना बळींची संख्या 2,70,284 वर जाऊन पोहोचली आहे. देशात 36,18,458 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत, तर डिस्चार्ज झालेल्या कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 2,07,95,335 इतकी आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाच्या फटक्यामुळे बेरोजगार झालेल्यांची संख्या वाढतीये. परिणामी झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा वाढ होतीये. रोजगार आणि घरं गमावलेल्यांच्या रोज नव्या झोपडपट्ट्या उभारल्या जाताना दिसतायत. साओ पावलोमध्ये अनेक कुटुंबियांनी अपार्टमेंट आणि मोठ्या बिल्डिंग शेजारच्या जमिनी काबीज करायला सुरुवात केली आहे. इथे एकामागोमाग लाकडाच्या झोपड्या उभ्या राहताना दिसतायत. जवळपास 230 कुटुंब इथे राहत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोनामुळे हजारो व्यवसाय बंद पडलेत आणि लाखो लोकांचे रोजगार गेलेत. ग्रीसमध्ये शुक्रवारी पर्यटनाची दारं अखेरीस औपचारिकरित्या खुली झाली. पर्यटक आणि त्यांच्यामुळे मिळणारा महसूल गेल्या वर्षीपेक्षा यंदा दुप्पट असेल अशी योजना आखून आता पर्यटनाला परवानगी देण्यात आली आहे. मध्य युरोपमधून पर्यटकांना घेऊन येणारं पहिलं विमान ग्रीसमध्ये पोहोचलं आणि त्याच वेळेस ग्रीसमध्ये कोरोनाच्या लॉकडाऊनचे निर्बंध कैसे शिथिल करण्यात आले. मात्र महत्त्वाचे नियम पाळले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपेक्षा अथेन्स विमानतळावरती गर्दी वाढलेली दिसली. अथेन्ससोबतच देशातील 13 ग्रीक विमानतळांवर सुद्धा आता वाहतूक सुरू झाली आहे. ग्रीसमधील म्युझियम्स आणि अन्य पुरातन वास्तू देखील पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे पर्यटन बंद होतं आणि त्याचा ग्रीसच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय. इटलीची राजधानी रोममध्ये फ्युमिकिनो आणि ऑस्टिया हे परिसर लोकांसाठी खुले करण्यात आले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच कुत्र्यांसाठी विशेष बीच खुला करण्यात आलाय. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कुत्र्यांच्या बाऊ बीचची कल्पना लढवण्यात आली आहे. एरवी अनेक ठिकाणी बीचेसवर कुत्र्यांना परवानगी नसते, पण या ठिकाणी कुटुंब आणि त्यांच्या पाळीव कुत्र्यांसोबत येऊन ते एन्जॉय करू शकतात. फ्री अँड हॅपी अशी या बीचची संकल्पना आहे. मात्र इथे येण्यापूर्वी पर्यटकांना या बीचच्या वेबसाईटवरून ऑनलाईन रिझर्वेशन करूनच येणं आवश्यक आहे. पॉट्रिझिया या बीचची मालक आहे आणि प्राण्यांप्रती विशेष प्रेम आणि अभ्यास असल्यानं ही त्यांना वेगळी संकल्पना राबवली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. पोलंडमध्ये तब्बल 7 महिन्यानंतर रेस्टॉरंट्स, बार्स आणि पब्स खुले झाले. त्यामुळे लोकांनी बाहेर मास्क काढून खाण्यापिण्याचा आनंद घेतला. अर्थात सध्या फक्त आउटडोअरसाठीच परवानगी देण्यात आली आहे. मध्यरात्रीपासून याला सुरुवात होणार होती, मात्र त्यापूर्वीच लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. हे सगळं सुरू होत आहे त्यामुळे आता मोकळं वाटतंय. इतके दिवस लॉकडाऊनमुळे तुरुंगात असल्यासारखं वाटत होतं, अशा प्रतिक्रिया तरुणांनी दिल्यात. तर पुन्हा एकदा आर्थिक उत्पन्न सुरू होणार असल्यानं बार मालक सुद्धा आनंदात आहेत. कोरोनाच्या महामारीचा त्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. रेस्टॉरंट्स आणि कॅफेजमध्ये मात्र अजूनही फक्त टेकअवेची सेवा सुरू आहे, तर इनडोअर डायनिंगला 29 मे पासून परवानगी मिळणार आहे. तर दुसरीकडे न्यू ऑर्लिन्समधील नागरिकांना अजूनही हे नवे नियम गोंधळात टाकणारे वाटतात. सीडीसीने लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालण्याची परवानगी दिली आहे. दुसरीकडे हॉस्पिटल्स, बसेस किंवा विमान प्रवास करताना मास्क घालणं बंधनकारक आहे. तसंच शाळा, कार्यालय यासारख्या ठिकाणी तर पूर्ण लसीकरण झालेल्यांसाठी सोशल डिस्टन्सिंगची अट सुद्धा काढून टाकण्यात आली आहे. मात्र पूर्ण लसीकरण झालेले आणि न झालेले गर्दीच्या ठिकाणी एकत्र येणार, अशा वेळेस गोंधळ वाढण्याची शक्यता जास्त आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होतीये. समुद्रकिनारे खुले करण्यात आलेत आणि पर्यटकांनी किनाऱ्यावरती व्हॉलीबॉल खेळायला पसंती दिली आहे. रेस्टॉरंट्स, कॅफेज सुरू करण्यात आलेत. काही पर्यटक खास किनाऱ्यावरती जाण्यासाठी इतर शहरातून येत आहेत. दरवर्षी ब्रिटनहून लाखो पर्यटक स्पेनला येतात आणि मग स्पेन ब्रिटन सीमा अजूनही पर्यटकांसाठी खुली झालेली नाहीये. त्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचं स्पेनचे पर्यटन मंत्री रेयस माटोरो यांनी सांगितलं. इंग्लंडमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यात येत आहेत. योग्य वेळी निर्बंध हटवण्यात येत असल्याचं आरोग्यमंत्री एडवर्ड आगर यांनी सांगितलं. दुसरीकडे इंग्लंडमध्ये लसीकरण वेगानं सुरू आहे, त्यामुळे येत्या काळात कोरोनाला रोखण्यात लवकरच यश मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मेदागास्करमध्ये नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी, सुरक्षा दलं आणि सामाजिक कार्यकर्ते यांना ही लस दिली जाणार आहे. यात 80 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचा देखील समावेश आहे.
भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। रिपब्लिकन्सनी परवडणारी आरोग्य सेवा कायदा रद्द केला होता, त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात जे खटले चालतील किंवा जे निकाल येतील त्यावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सल्ला देण्याचं काम नीरा टंडन करणार आहेत। अमेरिकन डिजिटल सेवेचा फेरआढावा त्या घेतील। नीरा टंडन या 50 वर्षीय असून सध्या त्या सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस या संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतात। नीरा टंडन यांची बुद्धिमत्ता, चिकाटी, राजकारणाची आवड हे गुण महत्त्वाचे आहेत असं बायडन प्रशासनाचं म्हणणं आहे। इस्रायलनं शनिवारी गाझा शहरातील एका उंच इमारतीवरती हल्ला केला। या इमारतीत असोसिएट प्रेस आणि अन्य माध्यमांची कार्यालय आहेत। शनिवारी दुपारी या इमारतीच्या मालकाला इमारतीवरती हल्ला होणार असल्याचा इस्रायलच्या लष्करामधून फोन आला आणि त्यानंतर माध्यमांच्या कार्यालयांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला। सुदैवानं असोसिएटेड प्रेसचे कर्मचारी आणि अन्य लोकांना त्यानंतर ही इमारत रिकामी केलेली होती। या 12 मजली इमारतीवर 3 क्षेपणास्त्र डागण्यात आली। त्यानंतर ही इमारत पूर्णपणे कोसळली। गेली 15 वर्ष असोसिएटेड प्रेसचं सर्वात वरच्या मजल्यावरचं आणि छतावरचं ऑफिस इस्रायल आणि गाझा हमास संघर्ष कव्हर करण्याचं मुख्य ठिकाण होतं। 2009 आणि 2014च्या युद्धाचं कव्हरेज सुद्धा याच ठिकाणाहून करण्यात आलं होतं। गाझामधील हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलवर पुन्हा एकदा रॉकेटचा मारा केला। तेल अवीवमध्ये एका घरावर रॉकेट पडल्यानं एकाचा मृत्यूही झाला। गाझा शहरामध्ये स्फोटांचं सत्र सुरूच आहे। रात्रभर आकाशामध्ये रॉकेट हल्ले सुरू आहेत। हमासच्या ज्येष्ठ नेत्याच्या घरी झालेला बॉम्ब हल्ला आणि आंतरराष्ट्रीय माध्यम संस्था असोसिएटेड प्रेसच्या इमारतीवरती झालेल्या हल्ल्यानंतर हे रॉकेट हल्ले झाले। गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत 145 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला। यामध्ये 41 लहान मुलं आणि 23 महिलांचा समावेश आहे। आतापर्यंत 12 अतिरेकी मारले गेल्याचा इस्रायलचा दावा आहे। इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या संघर्षात अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत। बेरशेबा या शहरात राहणाऱ्या हॅगितनं घर कोसळतानाचा थरारक अनुभव सांगितला। मोठ्या आवाजानंतर संपूर्ण इमारत हलायला लागली। हे हल्ले लवकरात लवकर संपावेत अशी आशा तिनं व्यक्त केली आहे। हमासनं शनिवारी सुद्धा इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरूच ठेवले होते। गाझा शहरात झालेल्या हल्ल्यात किमान 10 पॅलेस्टीन नागरिकांचा मृत्यू झालाय। यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे। गेल्या सोमवारपासून हमासनं इस्रायलवर जवळपास 2000 रॉकेटचा मारा केला असा दावा इस्रायलच्या लष्करानं केलाय। इस्रायलच्या उत्तरेकडील भागात पोलिसांनी 9 संशयितांना अटक केली। हल्ला घडवण्याचा आणि पोलिसांवर हल्ल्याचा या सगळ्यांवरती आरोप आहे। हाइफा शहरामध्ये एका इमारतीवरती रात्री धाड टाकून पोलिसांनी या संशयितांना अटक केली। हा व्हिडिओ पोलिसांनी शेअर केलाय। पॅलेस्टिनी अतिरेक्यांकडून गाझामध्ये सुरू असलेल्या रॉकेट हल्ल्याला आक्रमकपणे उत्तर दिलं जाईल असं आश्वासन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिलंय। गेल्या आठवड्यात लाखो इस्रायली नागरिकांना बॉम्ब हल्ल्यामुळे निवारागृहांमध्ये आसरा घ्यावा लागला असं त्यांनी टेलिव्हिजनवरती एका संदेशात सांगितलं। कोणताही देश अशा प्रकारचे हल्ले सहन करणार नाही, त्यामुळे आम्ही आमच्या लोकांच्या संरक्षणासाठी अगदी आक्रमकपणे उत्तर देत राहणार। गाझामध्ये निवासी भागात इस्रायली नागरिकांवर रॉकेट हल्ला केल्याचा हमासनं गंभीर गुन्हा केलाय। पॅलेस्टिनींना पाठिंबा देण्यासाठी मेक्सिको शहरात निदर्शनं करण्यात आली। इस्रायलकडून गाझा शहरात केल्या जाणाऱ्या हवाई हल्ल्याचा आणि पॅलेस्टिनमध्ये रॉकेट हल्ल्याचा निषेध म्हणून ही निदर्शनं करण्यात आली। निदर्शनं झाली त्या चौकामध्ये पॅलेस्टिनचा भला मोठा झेंडा रंगवण्यात आला होता। इस्रायलच्या एअर स्ट्राईकमध्ये गाझामधील एका बँकेची इमारत जमीनदोस्त करण्यात आली। ही बँक इस्लामिक अतिरेकी गट हमासशी संलग्न होती। इस्रायली हवाई हल्ल्यात नष्ट होणारी ही तिसरी हमास बँक होती। हमास सशस्त्र संघटनेनं एक व्हिडिओ जारी केला होता, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की दक्षिणेकडील इस्रायलमधील किबुट्झजवळ इस्रायली केमिकल प्लांटला लक्ष्य करत या गटानं सुरू केलेला हा ड्रोन हल्ला आहे। या हल्ल्याबद्दल इस्रायली लष्कराकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। इस्रायलच्या हवाई हल्ल्यामध्ये ठार झालेल्या अबू हताब यांच्या कुटुंबियातील सदस्यांचे मृतदेह घेऊन शेकडो लोक शनिवारी गाझा शहराच्या रस्त्यावरून अंत्यसंस्कारासाठी निघाले होते। या आठवड्यामध्ये पुन्हा 10 पॅलेस्टिनी नागरिक आणि बहुतेक लहान मुलं या हिंसाचारामध्ये ठार झाली। मोहम्मद हदीदी म्हणाले की त्यांची पत्नी आणि 5 मुलं आपल्या नातेवाईकांसह ईद उल फित्रची सुट्टी साजरी करण्यासाठी गेले होते आणि त्यात ते मारले गेले। पॅलेस्टाईनच्या विरोधात होणाऱ्या हिंसेचा निषेध करण्यात येतोय आणि या हिंसेविरुद्ध आवाज उठवण्याचं आवाहन
इजिप्शियन प्रमुख धर्मगुरू अहमद ओमर हाशेम यांनी अरब नेते, संयुक्त राष्ट्र आणि मानवी हक्क संघटनांना केलंय। इजिप्शियन अधिकाऱ्यांनी अलीकडच्या दिवसात दोन्ही बाजूंनी लष्करी मार्गांचा अवलंब करण्याचं टाळलं पाहिजे, कारण लढाई वाढत चालली आहे असं देखील हाशेम यांनी म्हटलंय। गाझापट्टीवरील इस्रायली हवाई हल्ले संपवण्याच्या मागणीसाठी पॅलेस्टिनी समर्थक शनिवारी वॉशिंग्टन डीसीच्या रस्त्यावरती उतरले होते। निदर्शनादरम्यान त्यांनी वॉशिंग्टन स्मारकापासून ते राष्ट्रीय अभिलेखागारापर्यंत मोर्चा काढला। अमेरिकेतील लॉस एंजेलिस, बोस्टन आणि न्यूयॉर्क शहर या ठिकाणी अशाच प्रकारे निदर्शनं करण्यात आली। शनिवारी कॅलिफोर्नियाच्या स्टेट कॅपिटलच्या बाहेर आशियाई अमेरिकन, पॅसिफिक आयलँडर्स आणि इतर ठिकाणच्या द्वेषाच्या गुन्ह्यांविरोधात निदर्शनं करण्यासाठी लोक एकत्र जमले होते। सॅक्रामेंटोमधील युनिटी अगेन्स्ट हेट या रॅलीतील निदर्शकांनी त्या वांशिक समुदायातील काही सदस्यांनी अनुभवलेल्या शारीरिक आणि शाब्दिक हिंसाचारावरती प्रकाश टाकला। वॉशिंग्टन डीसी, क्लिव्हलँड, ह्यूस्टन आणि न्यूयॉर्क शहर या शहरांमध्ये शनिवारी अशाच प्रकारचे मोर्चे निघाले। अमेरिकेच्या बोस्टन शहरामध्ये शनिवारी शेकडो निदर्शक रस्त्यावरती उतरले होते। शहरातील वाहतूक रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला। गाझापट्टीतील इस्रायली हवाई हल्ले थांबवण्याची मागणी त्यांनी केली। यानंतर आंदोलकांनी न्यू इंग्लंडच्या इस्रायली दूतावासाकडे कूच केली। फ्री पॅलेस्टाईन असं लिहिलेले पॅलेस्टिनी झेंड्याच्या रंगाचे बॅनर त्यांच्या हातात होते। गाझापट्टीत सुरू असलेल्या इस्रायली हल्ल्याचा निषेध करण्यासाठी हजारो निदर्शक निघाले असता शनिवारी लंडनमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली। इस्रायली दूतावासाजवळ पॅलेस्टाईन समर्थक घोषणा देत होते आणि त्यांच्या हातात झेंडे आणि बॅनर होते। आंदोलकांनी ब्रिटिश सरकारला या आठवड्यात इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्याचं आवाहन केलंय। गाझा आणि जेरुसलेममधील पॅलेस्टाईन यांच्यात समेट व्हावीत यासाठी इराकच्या शहरांमध्ये शेकडो निदर्शक एकत्र आले होते। शिया धर्मगुरू मोगदादा अल सद्रे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात निदर्शकांनी पॅलेस्टाईनचा ध्वज आणि बॅनर फडकावले। राजधानी बगदाद आणि दक्षिणेकडील बॅबिलोन, धिकार, दिवाणी आणि बसरा इथे निदर्शक एकत्र आले होते। बगदादच्या मध्य तहरीर चौकामध्ये निदर्शकांनी कित्येक फूट लांब पॅलेस्टाईन ध्वज झळकावला। चीनला सकाळी 8:40 वादळाचा तडाखा बसला आणि ताशी 86 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते। या तुफान वादळामध्ये 7 जण ठार झालेत तर 200हून जास्त जण जखमी झालेत अशी माहिती अधिकारी आणि राज्य माध्यमांनी दिली। त्यानंतर जियांगसू प्रांतामध्ये शेंगझे शहरावर आणखी एक तुफान वादळ येऊन धडकलं। शांघाय शहरात लगत असलेल्या शेंझे इथे तुफानी वादळामुळे कारखान्याच्या इमारतीचं आणि वीज सुविधांचं नुकसान झालं। रशियाच्या काही भागातील जंगलांना आगीनं पूर्णपणे वेढलंय। हवाई दलासोबतच अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आगीमुळे मध्य रशिया आणि सायबेरियाच्या काही भागांमध्ये समारा, येकातेरिनबर्ग आणि चेल्चाबिन्स्क या शहरांसह तापमान सगळीकडे 32 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं, जे वर्षाच्या इतर वेळी सरासरीपेक्षा 10 अंशांनी जास्त आहे। गेल्या वर्षी पोलीस आणि निदर्शक यांच्यात झालेली हिंसक चकमक टाळण्यासाठी संयोजक आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या करारानंतर नेपाळच्या राजधानीमध्ये शनिवारी हिंदू रथ महोत्सवात अनेक निर्बंध लादण्यात आले। राजधानी काठमांडूमध्ये रत्तमच्छिंद्रनाथ देवाचा 5 मजली उंच लाकडी रथ, ज्याची मूर्ती चिकण मातीपासून बनवली गेली आहे, तो रथ ओढला जातो। हा उत्सव साधारण 1 महिना चालू असतो। कोलंबियाची राजधानी बोगोटामध्ये शेकडो निदर्शकांनी सरकारविरोधात निदर्शनं केली। या निदर्शकांच्या अग्रभागी बहुसंख्य विद्यार्थी होते। गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष इवान ड्यूक यांच्या सरकारनं टॅक्स वाढ केली होती आणि त्याविरोधात सातत्यानं निदर्शनं करण्यात आल्यानंतर 4 दिवसानंतर हा प्रस्ताव मागे घेण्यात आला। मात्र कोरोना काळात लोकांना सहन करायला लागणाऱ्या या त्रासाबद्दल अजूनही लोकांमध्ये असंतोष आहे। पोलिसांनी निदर्शनकर्त्यांसोबतच केलेल्या क्रूर वागणुकीमुळे आणि निदर्शनकर्त्यांच्या मृत्यूमुळे लोकांमध्ये संताप वाढलाय। जॉर्जियाच्या किनाऱ्याजवळ मालवाहू जहाज उद्ध्वस्त झालं। त्यांच्या उरलेल्या अवशेषांना देखील अचानक आग लागली। इथे स्फोटकांसारखा मोठा आवाज झाला आणि यानंतर सगळीकडे काळा धूर पसरला। सुदैवाने यात कुणी जखमी झालं नाही। रोममध्ये लिंग आणि अपंगत्वामुळे भेदभाव करणाऱ्यांविरोधात कायदा करण्यात आलाय। या कायद्याच्या समर्थनार्थ रोममध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले। 2020 मध्ये या कायद्याला मंजुरी देण्यात आली आणि नंतर या कायद्याला विरोध केला गेला। दरम्यान त्याच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले होते।
अल साल्वाडोरमध्ये मागील आठवड्यात 2 पोलिसांच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या माजी कर्मचाऱ्याच्या घरी 10 जणांचे मृतदेह सापडलेत। या प्रकरणात आतापर्यंत 13 जणांचे खून झाल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणातील फिर्यादींनी अन्य 9 संशयितांचे अटक वॉरंट जारी केलेत। त्यातील काही जणांना शनिवारी अटकही झाली। अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील केप कॅनावेरल इथे स्पेसएक्सनं स्टारलिंक ब्रॉडबँड उपग्रहाचा आणखी एक त्यांची तुकडी प्रक्षेपित केली। तर S2 उपग्रह तसंच नॅनो सॅटेलाइट आणि एक छोटा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला। स्पेसएक्सनं जगभरातील वापरकर्त्यांना उच्च गती इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हे उपग्रह प्रक्षेपित केलेत। ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि पुन्हा एकदा पाहूयात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी जगाच्या पाठीवरमध्ये। ग्रीसमधल्या निदर्शकांनी शुक्रवारी अथेन्समधील इस्रायलच्या दूतावासाबाहेर निदर्शनं केली। गाझापट्टीमध्ये इस्रायल सैन्याच्या कारवाईविरुद्ध यावेळी निदर्शनं करण्यात आली। इस्रायल विरोधी घोषणा देत शेकडो निदर्शकांनी दूतावासाकडे जात इस्रायल विरोधी घोषणा दिल्या आणि त्याचबरोबर पॅलेस्टाईनचे झेंडे आणि बॅनर लावले। शुक्रवारी इस्रायलनं उत्तर गाझापट्टीवर हल्ला केला। यावेळी अनेक नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यात लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे। या हिंसेत किमान 900 लोक जखमी झालेत। लेबनॉन आणि इस्रायलच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज आठवड्याभरानंतर सुद्धा हा संघर्ष असाच सुरू आहे। पॅलेस्टाईन आणि गाझापट्टीमध्ये तणाव आणि नंतर परस्परांवरती हल्ले सुरू झाल्यानंतर स्वाभाविकपणे लेबनॉनच्या सीमेवरती सुद्धा तणाव वाढलेला आहे। काही देशांचे प्रमुख पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आहेत, तर अमेरिका, रशिया आणि ब्रिटनसारख्या बड्या देशांनी इस्रायलला पाठिंबा दिलाय। इस्रायल आणि गाझापट्टीत शांतता निर्माण करण्यासाठी परस्परांशी चर्चा हा एकमेव मार्ग असल्याचं अनेक देशांनी म्हटलंय। स्पेनमध्ये 2011 मध्ये सुरू झालेल्या एका चळवळीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत। जे प्रशासनाच्या कोणत्याही निर्णयाबद्दल नाराज आहेत अशांनी एकत्रित येत प्रशासनावरती अंकुश निर्माण करण्याचं काम सुरू होतं। याचा काही वेळा सकारात्मक परिणाम सुद्धा दिसून आला। स्पेनच्या मुख्य चौकात याबद्दल निदर्शनं करण्यात आली। या चळवळीच्या माध्यमातून पुढे आलेले अनेक जण आज राजकारणात आणि स्पेनच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि चांगल्या प्रकारचं काम देखील करतायत। टेनेसी आणि आर्कान्साला जोडणाऱ्या आंतरराज्यीय पुलाच्या जवळ दरड कोसळली होती। त्यानंतर गेले 3 दिवस बंद असलेली जहाजांची वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत झालेली आहे। टेम्सीच्या मेम्फिस जवळच्या मिसिसिपी नदीतून वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे। अमेरिकेच्या तटरक्षक दलानं हे स्पष्ट केलंय। 2 वर्षांपूर्वी पहिल्यांदा या पुलाला काही ठिकाणी तडे गेल्याचं लक्षात आलं होतं, तेव्हा त्याची काही दुरुस्ती करण्यात आलेली होती, पण यावेळी पुलाच्या काही भागाची पडझड झाली, त्यावर जहाजांची वाहतूक बंद ठेवून काम करावं लागलंय। इथून जाणारी साधारण 60 पेक्षा जास्त जहाजं थांबवून ठेवण्यात आली होती आणि या सगळ्या जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे। जॉईंट बेस अँड्र्यूज येथे झालेल्या काही हिंसाचाराच्या घटनांसंदर्भात एका संशयित गाडीची तपासणी करण्यात आली। ही गाडी एका टोलनाक्याजवळ उभी करून ठेवण्यात आली होती। कालच पोलिसांनी याच संदर्भात कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय। पोलीस सूत्रांच्या हवाल्यानं माध्यमांनी ही माहिती दिली। WJLA टीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार संशयित गाडीची तपासणी करण्यासाठी एका रोबोटला तैनात करण्यात आलं होतं। या गाडीत असलेल्या काही संशयास्पद गोष्टी पोलिसांनी ताब्यात घेतल्यात। तुलसा नरसंहाराच्या 100व्या स्मृती दिनाच्या निमित्तानं एका सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। ग्रॅमी पुरस्कार विजेते गायक आणि गीतकार जॉन लेजंड या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत। 1921 मध्ये घडलेल्या या कृष्णकृत्यामुळे त्यावेळी सगळेच जण हादरून गेले होते। यावेळी अमेरिकेत काळे गोरे हा भेद शिगेला होता। शेकडो गोऱ्या नागरिकांनी काही निग्रो नागरिकांवरती हल्ला करून त्यांना ठार मारलं होतं। या सांगीतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मृतांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे। पेरूची राजधानी लिमामध्ये प्राणी संग्रहालयात असलेल्या प्राण्यांना खायला घालण्यासाठी तिथल्या कर्मचाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे। सध्या कोरोनामुळे या झूला मिळणाऱ्या आर्थिक मदतीत कपात झाली आहे, त्यामुळे आता या झूमध्येच त्यांना लागणारं अन्न दर महिना पिकवलं जात आहे। झूच्या परिसरातच जवळपास 720 टन अन्न पिकवलं जात आहे। नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदा इथे पीक घेण्यात आलं होतं। आता तर दर दिवशी 800 किलो अन्न इथेच उत्पादित होत आहे। त्यामध्ये ऊस आणि अफाफाचा समावेश आहे। तर हे अन्न हिप्पो, जिराफ, बकऱ्या आणि इमा यांना दिलं जातं।
बान्स्की यांच्या काही कलाकृतींचं सौदबीज संस्थेकडून लिलाव करण्यात आला। पहिल्यांदाच एका आर्ट ऑक्शनमध्ये म्हणजेच लिलावात कलाकृतीची रक्कम बिटकॉइनच्या स्वरूपात स्वीकारली जाईल असं जाहीर करण्यात आलं। सेलरूममध्ये हा लिलाव लाईव्ह करण्यात आला। एलन डेजेनेरेस यांचा लोकप्रिय टॉक शो आता प्रेक्षकांची रजा घेणार आहे। पुढच्या वर्षी 19व्या सीझन नंतर हा शो संपणार असल्याचं एलन यांनी सांगितलं। तुम्ही या कार्यक्रमाला प्रेम दिलं, हा शो यशस्वी करण्याचे श्रेय तुमचंही आहे असं म्हणत त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले। ओप्रा विन्फ्रे आणि पॉपस्टार पिंकही या शेवटच्या शोमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे। पश्चिम आफ्रिकेतल्या सिएरा लिओनीच्या जंगलामध्ये कॉफीचे काही दुर्मिळ प्रकार सापडलेत। स्टेरोफिला कॉफी अरेबिका प्रकारातली आहे, तर कॉफीच्या एकूण 124 प्रकारांचं अरेबिका आणि रोबुस्टा या 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण होतं। एका ठराविक वातावरणातच हे पीक वाढू शकतं। रोबुस्टा पीक उच्च तापमानात सुद्धा तग धरू शकतं। 1954 पासून या कॉफीसाठी संशोधन सुरू होतं आणि 2018 साली संशोधकांची टीम पुन्हा या जंगलात आली आणि तेव्हापासून किती तापमान या पिकाला पोषक आहे याचा अभ्यास ही टीम करते। जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र बुलेटिनमध्ये जाता जाता एक महत्त्वाचं आवाहन, ते म्हणजे कोरोनाची महामारी लक्षात घेता प्रत्येकानंच मास्क घालणं गरजेचं आहे। त्यामुळे मास्क वापरा, सुरक्षित रहा। पाहत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।